नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करताय ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी राहताय ब्लॉग. पहा, आपण आजचा आपला मुक्काम दिल्ली वडोदरा राजगड इथे हा वडोदरा रस्ता आहे, तिथे आपण मुक्काम केलेला आहे. आता आपण चाललो आहोत कालीगड. आई कालीचं दर्शन घ्यायला आपण तिकडे चाललेलो आहोत. फार मोठा हायवे आहे आणि इथे काही बांधकाम चालू आहेत, काही राहिलेले आहेत, काही तयार आहेत. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. पहा किती छान इकडे फुलं आहेत आणि कोणत्या प्रकारचे बाबळे काय मध्ये इतके छोटे 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 काटे आहेत. हिला सकाळच्या 11:34 झालेले आहेत. आता इथे आम्ही काहीतरी खाणार आहे. ते छान वाटतंय खायला. कचोरी वगैरे सगळे आहे आपल्या इथल्यासारखं. आता आम्ही इथे नाश्ता केला मित्रांनो, नाश्ता केला आणि चहा घेतला मस्तपैकी. आणि आता सावकाश सावकाश पुढचा प्रवास सुरू. पहा, इकडे काही पाऊस वगैरे झाला नाही आहे, थोडाफार झालेला आहे. छान वातावरण आहे. आता आपण पुढे आपण असंच पुढे चालत राहूया आता. मित्रांनो, पुजाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय की इथे बजरंगाईचं मंदिर आहे आणि भोलेनाथाचं फार मोठं शिवलिंग आहे. हे पहा, हे बजरंगाईचं फार मंदिर आहे. इथे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इथं भोले बाबा आहेत आणि हे फार प्राचीन ते म्हणतात फार जुनं आहे. मी म्हटलं इथलं महत्त्व सांगा. त्यांना आमचं कळत नाही, आम्हाला त्यांचं कळत नाही, त्यांना हिंदीच येत नाही. तर त्यांनी सांगितलं फुल कपडे घ्या, यांना कपडे आणा म्हणून. आम्ही म्हटलं ठीक आहे. एक व्यक्ती आमची गेलेली आहेत त्यांना कपडे आणण्यासाठी. मी इथे थांबलेली आहे तुमच्याशी बोलण्यासाठी. माझ्या सर्व सबस्क्राईबरांना बजरंगाईचा आशीर्वाद, भोलेबाबाचा आशीर्वाद. जे पाहतात त्यांनासुद्धा. आता आपण यांना वस्त्र आणणार आहोत आणि लाडू सांगितले, बुंदीचा लाडू, वस्त्र त्यांना, पान, जे आपल्या पद्धतीने आपण त्यांना चढवणार आहोत. हा पहा हापसा कसा आहे. इकडची पद्धत पहा, किती मोठा उंच हापसा. उलटी आपल्या साईडला, त्या साईडला आपल्याकडे नळी असते, आपण इकडून हापसतो त्या साईडला, आणि इकडे ज्या साईडला पंप आहे त्याच साईडला नळी आहे. खा तूप साखर, खा तूप साखर. तूप साखर दिली तिथे खाल्लं पात्रामध्ये आणि इथे त्यांनी सांडली आणि
जय श्रीराम. कंपाऊंड म्हशी, मुक्त गोटा आपण ज्याला म्हणतो तो मुक्त गोटा यांचा हा. हा पहा हा मुक्त गोटा. मुक्त गोटा हा मुक्त गोटा. डोंगराच्या वरती किती छान आहे छोटस मंदिर केले बघा. आता इकडून दिसत खडक आहे असं. आणि हे सगळं इंग्रजांच्या काळातला हा दगडी बांधकाम पूल. पूर्ण शेतालाच कंपाऊंड आहे पहा. इकडे दगडांचं कंपाऊंड पूर्ण शेतीला. पूर्ण शेती कंपाऊंडने घेरलेली आहे. हे पहा हे मी मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे खाण्यासाठी आत्ता. आणि हे लसणाचं लोणचं घेतलं आहे आपल्याला खायला. आणि आता ह्या चटण्या आपण घरनं करून आणलेल्या आहेत. जेवणाची वेळ झालेली आहे. सायंकाळच्या 5 वाजलेल्या. आम्ही दोन्ही टायमाचं आता एकदाच खाणार आहोत. संध्याकाळी जेवण नाही. कुठे भेटलंच नाही खायला. असा ढाबाच कुठे दिसला नाही काय नाही. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.